नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवड करून प्रति एकर क्षेत्रामधून जास्तीत जास्त उत्पन्न आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकासाठी हवामान कसं पाहिजे, त्याचबरोबर जमीन कशी पाहिजे, योग्य अंतर पेरणीमध्ये किती ठेवलं पाहिजे, त्याचबरोबर योग्य वाण कोणते आहेत जे भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, त्याचबरोबर बियाणं किती वापरलं पाहिजे प्रति एकर क्षेत्रामध्ये, बियाण्यांची उगवण क्षमता वाढण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याचबरोबर बीज प्रक्रिया कशा पद्धतीने आणि कशाची केली पाहिजे, खत व्यवस्थापन कोणतं केलं पाहिजे, आंतरमशागत योग्य पद्धतीने कशा पद्धतीने केली पाहिजे, तणनाशक केव्हा आणि कोणतं वापरलं पाहिजे, तण उगवणीनंतर वापरण्याचं तणनाशक कोणतं, सोयाबीन पिकाचं पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने कशा पद्धतीने केलं पाहिजे, सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक कोणतं आपण निवडू शकता, त्याचबरोबर सोयाबीन लागवड केल्यानंतर कापणी कधी करू शकता, त्याचबरोबर पीक संरक्षण म्हणजेच कीड आणि रोगाचं नियंत्रण कशा पद्धतीने करू शकता, त्याचबरोबर आपण विद्राव्य खतांच्या आणि मायक्रोन्यूट्रिएंट त्याचबरोबर कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांची मिक्स फवारणी कधी आणि किती प्रमाणामध्ये घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग पाहूया सोयाबीन पिकाविषयी सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला उष्ण हवामान चांगलं मानवतं। तापमान 18 ते 35 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये या सोयाबीन पिकाची वाढ चांगली होते। सोयाबीन हे खरीप हंगामामध्ये मुख्यतः आपण घेत असतो, परंतु अलीकडं उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा शेतकरी या सोयाबीन पिकाची लागवड करत आहेत। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवड करण्यासाठी जमीन कशी पाहिजे तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी जमीन ही मध्यम स्वरूपाची असावी, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असावी, उत्तम सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन असावी, चोपण आणि क्षारपड जमीन या पिकासाठी वापरू नका, पूर्वी सूर्यफूल घेतलेलं शेत वापरू नका, जमीन मे महिन्यात नांगरट केलेली उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ असावी, जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5 पर्यंत असलेली जमीन आपण निवडावी, एकदम हलक्या मुरमाड जमिनी या पिकासाठी योग्य नसतात। शेतकरी मित्रांनो, या सोयाबीनची पेरणी करण्यासाठी आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या 15वाड्यापर्यंत पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आर्द्रता असल्याची खात्री करूनच जवळजवळ 75 ते 100 mm पाऊस आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या गावामध्ये झाल्यानंतर, आपल्या विभागामध्ये झाल्यानंतर आपण पेरणी करू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवड करताना महत्त्वाचं म्हणजे पेरणीतील अंतर आपण किती ठेवलं पाहिजे तर पेरणीसाठी आपण 45 बाय 5 सेंटीमीटर अंतरावर आपण पेरणी करू शकता। पेरणी करताना बियाणं 3 ते 5 सेंटीमीटर पेक्षा खोल जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। शेतकरी मित्रांनो, पेरणीसाठी भरघोस उत्पन्न देणाऱ्या वाणांची निवड जर पाहिली तर सोयाबीन लागवडीसाठी चांगल्या वाणांची निवड करणं जास्त उत्पन्न घेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। शिफारस केलेल्या वाणांची पेरणी आपण करू शकता। बियाणं प्रमाणित असल्याची खात्री करूनच आपण विकत घ्यावं। सोयाबीन पिकाचे वाण जर पाहिले तर KDS 753 म्हणजेच फुले किमिया, KDS 726 म्हणजेच फुले संगम, JS 335, JS 9305, MAUS 70, MAUS 81, MAUS 158, MAUS 47 यापैकी कोणत्याही वाणाची आपण निवड करू शकता, किंवा आपण कोणतं बियाणं वापरलं आणि आपल्याला किती उत्पन्न निघालं हे कमेंटमध्ये आपण जरूर सांगू शकता। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवडीसाठी एकरी बियाणं किती वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचं सरळ पेरणीसाठी 30 ते 35 किलो प्रति एकरी तर टोकन पेरणीसाठी 20 ते 25 किलो प्रति एकरी बियाणं लागतं। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाच्या बियाण्याची उगवण क्षमता ही किमान 70% पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त उगवण क्षमता असलेलं बियाणं आपण पेरणीसाठी वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवड करताना बीज प्रक्रिया
कशी करावी किंवा का करावी, तर शेतकरी मित्रांनो, उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशक किंवा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं आवश्यक असतं। त्यासाठी पेरणीपूर्व प्रति किलो बियाण्यासाठी 2 किंवा 3 ग्रॅम थायरम किंवा 2.5 ग्रॅम बाविस्टिन आणि 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करायची आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी रायझोबियम जापोनिकम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू यांची प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करायची आहे आणि बियाणं सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरायचं आहे। बीज प्रक्रिया करताना बियाणं हलक्या हाताने चोळायचं आहे। त्याचबरोबर प्रथम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे आणि नंतर जैविक खतांची बीज प्रक्रिया करायची आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। एकरी 12 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद वापरण्याची विद्यापीठाची शिफारस आहे। म्हणजेच DAP एकरी 60 ते 70 किलो आपल्याला देण्याची शिफारस आहे। काही ठिकाणी सुपर फॉस्फेट पेरणीपूर्वी वापरतात, हे चांगल्या प्रतीचं असणं गरजेचं आहे। ज्या जमिनीमध्ये पालाचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी 12-32-16 किंवा 14-35-14 ही खतं सुद्धा उपयुक्त ठरत असतात। प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण 1 ते 1.5 बॅग पेरणी बरोबर देऊ शकता। सोयाबीनला खताची मात्रा पेरतानाच आपण द्यायची आहे। दुसऱ्या पिकांप्रमाणे नंतर नत्राची मात्रा दुसरी मात्रा द्यायची नाही। त्याचप्रमाणे सोयाबीनला एकरी 10 किलो सल्फर दाणेदार किंवा 1 किलो सल्फर WDG+ अधिक 5 किलो ह्युमिक ऍसिड दाणेदार ह्युमॉल किंवा ह्युमिसिल पेरणी बरोबर दिल्यास त्याचा चांगला फायदा आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर जमीन तयार करताना 8 ते 10 बैलगाड्या आपण शेणखत देणं विसरू नका। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाची आंतरमशागत सुद्धा महत्त्वाची असते। सोयाबीन पिकासाठी सुरुवातीचे 6 ते 7 आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीनं संवेदनक्षम असल्यामुळे सुरुवातीला पीक तणविरहित ठेवणं अधिक उत्पादनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। त्यासाठी 20 ते 30 दिवसांनी एक कुळपणी तर 45 दिवसांनी दुसरी कुळपणी करून घ्यायची आहे। त्याचबरोबर गरजेनुसार 1 ते 2 खुरपण्या देऊन पीक तणविरहित ठेवू शकता। तण नियंत्रणाच्या दृष्टीनं रासायनिक तणनाशकामुळे चांगल्या प्रकारे सोयाबीन मधील तणांचा बंदोबस्त सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येतं। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये तणनाशक कधी आणि किती आणि कोणतं वापरलं पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो, तणांच्या बंदोबस्तासाठी उगवणीपूर्व तणनाशक पेंडिमिथिलिन 30 EC पेरणीच्या वेळी प्रति एकरी 1 ते 1.3 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन सोयाबीनची पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आत आपण याची फवारणी करायची आहे। त्याचबरोबर सोयाबीनचं पीक उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांनी एक कोळपणी आणि एक खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवू शकता किंवा पीक उगवणीनंतर 20 ते 21 दिवसांनी इमॅजिथायपर 400 मिली 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण तणांवरती फवारणी करू शकता। म्हणजेच आपण 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, तण उगवणीनंतर जे आपण तणनाशक वापरत असतो ती तणं ही 3 ते 4 पानावर असतील, कोवळी तणं असतील, जमिनीमध्ये ओल असेल तर त्यावेळेस आपल्याला 100% त्याचा रिझल्ट चांगला मिळतो। परंतु जास्त मोठी तणं झालेली आहेत, जमिनीमध्ये ओलावा नाही, तर त्यावेळेस आपल्याला तणनाशकाचा वापर केल्यानंतर सुद्धा रिझल्ट दिसून येत नाही। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला पाणी व्यवस्थापन कसं करायचं, तर खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास सोयाबीनला 1 किंवा 2 वेळा संरक्षणात्मक पाणी देणं गरजेचं आहे। फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था या नाजूक अवस्था असून फुलोरा अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवड करताना आंतरपिकं कोणती घ्यायची, तर शेतकरी मित्रांनो, तूर अधिक सोयाबीन म्हणजेच तूर आणि सोयाबीनचं एकाच 2 प्रमाण ठेवा। कपाशी सोयाबीन एकाच 1 प्रमाण ठेवा। सोयाबीन अधिक भुईमूग या पद्धतीने सुद्धा आंतरपीक घेऊ शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपलं सोयाबीनचं पीक हे 25 ते 30 दिवसाचं असताना आपण वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणी नियोजन करू शकता। त्यामध्ये आपण NPK विद्राव्य खत 19-19-19 हे 80 ग्रॅम मिक्स करून प्रति 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी करू शकता। त्याचबरोबर आपल्या सोयाबीन पिकाला फुलं दिसू लागताच आपण 12-61-0 हे NPK विद्राव्य खत 80 ते 100 ग्राम अधिक मायक्रोला हे 40 मिली अधिक साफ M45 किंवा 22 यापैकी एक बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर हे कीटनाशक
आपण 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे। या फवारणीच्या माध्यमातून आपलं सोयाबीनचं पीक हे जोमदार वाढ तर होईलच, भरपूर फुलं निघण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर बुरशीनाशकाच्या माध्यमातून आपल्याला बुरशीच्या पासून मुक्तता आपल्या पिकाची होणार आहे। त्याचबरोबर बुरशीनाशकाबरोबरच टॉनिकचं सुद्धा काम करत असतात। त्यामुळे आपण हा फवारा घेतल्यानंतर आपलं पीक हे हिरवगार दिसून येतं। त्याचबरोबर आपण या फवारणीमध्ये प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक मिक्स करून फवारणी करत असतो। त्यामुळे अळीचा तर नाश होतोच, परंतु अळीनं जी अंडी घातलेली आहेत ती सुद्धा अंडी खराब करण्याचं काम ह्या प्रोफेक्स सुपरच्या माध्यमातून होत असतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अळी आल्यानंतर फवारणी करण्यापेक्षा आपण येण्या अगोदर अशी साधी औषधं जर कीटकनाशक बुरशीनाशक घेतल्यानंतर आपल्याला कोणत्याही मोठ्या संकटाला सामना करावा लागत नाही। त्याचबरोबर आपण न्यूट्रिशन फवारणी केल्यामुळं, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा आपण या फवारणीमध्ये दिल्यामुळं आपलं पीक हे सशक्त जोमदार वाढीसाठी तयार असतं आणि जोमदार वाढ दिसते। या पद्धतीनं आपलं पीक याची वाढ चांगली होते। त्याचबरोबर भरपूर फुलं निघतात, भरपूर आपल्याला या पिकापासून शेंगा मिळतात। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण फुलातून शेंगेमध्ये रूपांतर झाल्यानंतर 05234 ग्राम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 40 ते 50 मिली अधिक M45-22 किंवा साफ यापैकी एक बुरशीनाशक 30 ते 40 ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर 30 मिली किंवा प्रोक्लेम 8 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसत असतो, तर यासाठी आपण प्रोफेक्स सुपर 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा ट्रायझोफॉस 40% हे आपण 2 मिली प्रति लिटर पाणी म्हणजेच 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये आपण सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानंतर सोयाबीनच्या पासून आपल्याला 14 ते 15 क्विंटल प्रति एकरी उत्पन्न निघू शकतं। शेतकरी मित्रांनो, शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800-180-1551 सकाळी 6 ते रात्री 10 दररोज कॉल करून माहिती घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।